जवळपास आम्हाला आता हे 32-33 क्विंटलच्या जवळपास 32-33 क्विंटल समजा. नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आज ज्वारी काढायच्या शेतातनी आलेलो आहो. खुळणी वगैरे पूर्ण झालेली आहे. नेमकं यांना रिझल्ट काय लागते, 1.5 एकराचं क्षेत्र आहे आणि यांनी कोणती व्हेरायटी पेरलेली आहे या संदर्भातनी आपण यांच्याकडून माहिती घेऊ. आपण मागे यांचा एक व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस त्यांचं कणूस वगैरे एकदम चांगलं पडलेलं होतं. आज यांची ज्वारी काढायसाठी तयार झालेली आहे. त्या कारणानं आज आपण यांच्या शेतातनी लाईव्ह यावर्षी काय रिझल्ट लागते ज्वारीचा त्या संदर्भातनी आपण आज यांना विचारून घेऊ, की जेणेकरून शेतकऱ्याला येणाऱ्या वर्षी ज्वारी हे पेरायला पुरते का नाही पुरत या संदर्भातनी पूर्ण आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. माझं नाव किरण दत्ताहरी कावळे, राहणार कोठारी खुर्द, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तर हे जे व्हेरायटी आहे हे नेमकं कोणती आहे? हे विठ्ठल आहे, विठ्ठलची आहे ना? विठ्ठल हिरडे. कधी पेरली होती मग? हे याला 3.5 महिने झाले. 3.5 महिने झाले आहे. तर जवळपास आज काढायला आली, तर तुमची पेरायच्या आधी काय अपेक्षा होती आणि आता काय रिझल्ट लागला तुम्हाला? आम्हाला पेराच्या आधी बी 20-22ची अपेक्षा होती, 20-22ची अपेक्षा बॅगीला झाली. तर आता जवळपास किती क्विंटल झालं समजा मग तुम्हाला? जवळपास आम्हाला आता हे 32-33 क्विंटलच्या जवळपास 32-33 क्विंटल समजा झालं. मला एक तुम्ही सांगा की कळब्याची पिंडी किती निघाली मग याची? त्याची कळब्याची पिंडी 520 निघाली. 520 पिंडी निघाली आहे. आणि कुट्टी बी पण काढली. कुट्टी काढली आहे. 2.25 एकरातनी 520 पिंडी निघाली. 520 पिंडी निघाली. मला एक तुम्ही सांगा की याला फवारणी किती दिल्या होत्या तुम्ही? फवारणी आम्ही 4 दिलेला होतो. 4 दिल्या होत्या. आणि डवरे किती दिले होते? डवऱ्याचे 2 फेर दिले. 2 फेर दिले. निधन झालं. एक निंदन आणि 2 फेर डवऱ्याचे फेर. फवारणी 4 झाले. 4 फवारणी झाल्या. 4 4 फवाऱ्या काढल्या आम्ही. अळीचा जास्त आला. तर शेतकऱ्याला यावर्षी तुम्हाला हा रिझल्ट लागला, तर दरवर्षी तुम्ही घेत असता काय? दरवर्षी थोडी जर लवकर पेरली, अशा टाइमला जर निघाली तर पेराला पुरते, ज्वारी होती पण आणि झडतीन भावाला पण येते, भावात पण येते. अभय पाण्याच्या आधी हाती लागत नाही. बरोबर, अभय पाहिजे हाती लागत. तर आता मार्केटला जवळपास 3032च्या जवळपास जायलाच पाहिजे. ज्वारी चांगली आहे. ज्वारी चांगली आहे. बहुत ज्वारी आहे. आणि अजून काय सांगू शकता शेतकऱ्याला तुम्ही की नेमकं या ज्वारीबद्दल? ज्वारीबद्दल असं आहे की विठ्ठल ज्वारी हे नामांकित आहे आणि दरवर्षी लोक लावत येत आहे. बरोबर. आणि पेरणी थोडी लवकर झाली की थोडी रिझल्ट चांगला येते. अभय पाण्याच्या हाती सापडत नाही आणि जमीन बिन तपते दुसऱ्या पिकासाठी. तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याने जर समजा वेळेवर नियोजन जर केलं तर कोणत्याच म्हणजे वातावरणाच्या हाती न लागता व्यवस्थित आपलं पीक आपल्या घरी जाते. म्हणजे असं शेतकऱ्यांनी टायमाचं नियोजन करायला पाहिजे. तर आज हे जे 520 पेंडी झाली, जर तुम्ही मार्केटला जर समजा विकली तर जवळपास काय भाव? 20-25 रुपये पेंडीचे भाव आहे. बरोबर. आज 35-36 क्विंटल 33 क्विंटल 32-33 क्विंटल तुम्हाला म्हणजे एका एकरातनी समजा 22 क्विंटलची झडती लागली. सांगा तुम्ही की नेमकं या ट्रॅक्टरच्या टालीतच का बरं टाकलं? असं आहे की ट्रॅक्टरची टालीत आम्ही दरवर्षी काढतो, तर आम्हाला अंदाज लागते की टाली भरल्यावर किती भरते म्हणून आहे ना. तर आता हे जे या पद्धतीनं टाली आहे तुमची भरलेली आहे, तर तुम्हाला अंदाजच आहे की 32-33 क्विंटलच्या वरे भरी पण कमी भरणार. वरेच भरील आहे. वरेच भरील. तर शेतकऱ्यांनी पेरायलाच पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांना थोडी तरी टाकायला पाहिजे. काय नाही. जवळपास शेतकऱ्यांनी कडभा निघाल्यानंतर त्याची नेमकं व्यवस्थापन कसं करायचं, तर यांनी कुटीसुद्धा त्याची काढून टाकलेली आहे. आज 520 पेंड्याची कुट्टी आज यांना एवढी झाली. बाकीचं त्यांच्याकडून विचारू. तर नेमकं दादा तुम्ही कुट्टी काढून टाकली, नेमकं याचं कारण काय? की जसं ढोरांसाठी वाया जात नाही. कुट्टी जर काढली तर पूर्णपणे खाण्यात जाते त्याच्या आणि वाया जात नाही. पूर्ण कामात येऊन जाते. तर आज हे जवळपास तुमच्याकडे म्हणजे ढोरं असं हे असल्या कारणानं 10 ढोरं आहेत. गाई आहे, 2 म्हैस आहे, बैल आहे.
त्या कारणाने हे तुम्ही आता हे कुट्टी काढून ओके एकदम ओके. आता घरी म्हणजे भरायच्याच भरे तयारीत नाही हे भरायच्याच तयारी आहे. चला ठीक आहे दादा. 520 पेंड्याची एवढा सारी हे कुट्टी निघालेली आहे मोठी एकदम. आणि कळवा जो आहे हा शेतकऱ्याला परवडणारं पीक आहे. त्याच्यापासून नुकसान कोणतंच नाही आहे, उलट फायदाच आहे. जनावराले चारा होणाऱ्यासाठी कुट्टी तयार होते, कडबाई होते आणि ज्वारी बी विकायसाठी घरी खाण्यासाठी बी तयार आहे. आणि शेतकऱ्यांनी खरोखर म्हणजे एका याच्यातनी 2-3 प्रकार होऊ शकतात. एक चांगलाच विषय आहे हा. धन्यवाद. दादा आपल्याला चांगली माहिती दिली. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.